नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या लाडक्या वर्षा ज्ञानदीप चॅनलवर। ज्ञानाची दीपमाळ उजळवत प्रेरणादायी कथा, थोर व्यक्तिमत्वांचे जीवनचरित्र, जबरदस्त भाषणं आणि मनाला स्पर्श करणारे विचार घेऊन आपण रोज भेटत असतो। या चॅनेलवर तुम्हाला मिळेल इतिहासाची प्रेरणा, संस्कारांची शिकवण आणि यशाकडे नेणारी सकारात्मक ऊर्जा। म्हणून चॅनेलला सबस्क्राईब आत्ताच करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण इथे प्रत्येक व्हिडिओ तुमच्या आयुष्यात एक नवीन प्रकाश टाकणार आहे। आदरणीय मुख्याध्यापक सर, सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आज मी तुमच्या समोर एका अशा महान संताबद्दल भाषण करणार आहे ज्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण समाजसेवेसाठी अर्पण केला। ते म्हणजे महान समाजसुधारक, कीर्तनकार आणि स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे संत गाडगेबाबा। मित्रांनो, संत गाडगेबाबा यांचे खरे नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते। त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी शेंडगाव या छोट्याशा गावात झाला। त्यांचे वडील झिंगराजी आणि आई सखुबाई हे अत्यंत गरीब कुटुंबातील होते। घरची परिस्थिती खूपच हलाखीची होती। लहानपणापासूनच त्यांना कष्ट, गरिबी आणि दुःख यांचा सामना करावा लागला। गाडगेबाबांना शाळेत जाण्याची संधी फारशी मिळाली नाही। त्यांना औपचारिक शिक्षण कमी मिळाले, पण जीवनाने त्यांना मोठी शिकवण दिली। त्यांनी अनुभवातूनच ज्ञान मिळवले। लहानपणीच त्यांनी जनावर राखणे, शेतात काम करणे अशी कामे केली। त्यामुळे त्यांना गरीब आणि कष्टकरी लोकांचे दुःख जवळून समजले। मित्रांनो, गाडगेबाबांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची स्वच्छतेबद्दलची जागृती। ते ज्या गावात जात असत त्या गावात प्रथम झाडू घेऊन रस्ते साफ करत असत। ते म्हणत, देव शोधायचा असेल तर स्वच्छतेत शोधा। त्यांना अंधश्रद्धा, जातीभेद, दारूचे व्यसन आणि अशिक्षण यांचा खूप राग येत असे। ते कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना योग्य मार्ग दाखवत असत। त्यांच्या हातात नेहमी एक माठ किंवा गाडगे असायचे। त्याच गाडग्यामुळे त्यांना गाडगेबाबा हे नाव मिळाले। ते लोकांकडून दान घेत, पण त्या पैशांचा उपयोग स्वतःसाठी कधीच करत नसत। त्यांनी अनेक धर्मशाळा, वसतिगृहे, शाळा आणि रुग्णालय उभारली। गरीब आणि गरजू लोकांसाठी त्यांनी खूप मोठे कार्य केले। गाडगेबाबा नेहमी साधे कपडे घालत। त्यांच्या अंगावर फाटकी चादर, डोक्यावर टोपी आणि हातात झाडू असायचा। त्यांनी कधीही संपत्ती जमा केली नाही। त्यांना प्रसिद्धी किंवा कीर्तीची इच्छा नव्हती। त्यांचे जीवनच त्यांचा संदेश होता। त्यांनी लोकांना सांगितले की देवाला दूध अर्पण करण्यापेक्षा गरिबाला अन्न द्या, मंदिरात पैसा टाकण्यापेक्षा शाळा बांधा। त्यांनी समाजातील वाईट प्रथा मोडून काढण्याचा प्रयत्न केला। ते म्हणत, शिका, संघटित व्हा आणि स्वच्छ राहा। संत गाडगेबाबांनी संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमंती केली। त्यांनी हजारो कीर्तने केली। त्यांच्या कीर्तनात विनोद, उदाहरणे आणि साधी भाषा असायची। त्यामुळे सर्वसामान्य लोकांना ते सहज समजायचे। त्यांनी कधीही कोणावर रागाने टीका केली नाही, पण प्रेमाने आणि समजावून सांगून लोकांना बदल घडवून आणायला प्रेरित केले। त्यांनी अनेक ठिकाणी गोशाळा आणि धर्मशाळा बांधल्या। विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू केली। गरीब रुग्णांसाठी मदत केली। समाजात स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले। आजही महाराष्ट्रातील अनेक संस्था त्यांच्या नावाने चालतात। गाडगेबाबांचे कार्य इतके महान होते की त्यांना संतपद मिळाले। त्यांचे निधन 20 डिसेंबर 1956 रोजी झाले।
पण त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. त्यांचा संदेश आजही आपल्याला मार्गदर्शन करतो. मित्रांनो, आपण त्यांच्या जीवनातून काय शिकू शकतो? आपण स्वच्छता राखली पाहिजे, अंधश्रद्धा टाळली पाहिजे, गरिबांना मदत केली पाहिजे, शिक्षणाचे महत्त्व ओळखले पाहिजे. आज आपल्या देशात स्वच्छ भारत अभियान चालते, पण स्वच्छतेचा खरा संदेश खूप आधी गाडगेबाबांनी दिला होता. त्यांनी प्रत्यक्ष कृती करून दाखवले की समाज बदलायचा असेल तर स्वतःपासून सुरुवात करा. माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आपण जर संत गाडगेबाबांच्या विचारांप्रमाणे वागलो तर आपला समाज नक्कीच प्रगत आणि स्वच्छ बनेल. त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की मोठे होण्यासाठी मोठी पदवी किंवा संपत्ती आवश्यक नाही, तर मोठे मन आणि चांगले कार्य आवश्यक आहे. संत गाडगेबाबांच्या जीवनातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांची लोकशिक्षणाची तळमळ. संत गाडगेबाबा यांना ठाम विश्वास होता की समाज बदलायचा असेल तर शिक्षण हा सर्वात मोठा मार्ग आहे. त्यामुळे त्यांनी गरीब आणि अनाथ मुलांसाठी वसतिगृहे सुरू केली. अनेक विद्यार्थ्यांना राहण्याची आणि शिकण्याची सोय करून दिली. ते म्हणत असत की शिक्षण हेच खरे धन आहे. पैशाने माणूस श्रीमंत होतो, पण शिक्षणाने माणूस सज्ञान आणि सुसंस्कृत होतो. गाडगेबाबांनी अंधश्रद्धेविरुद्ध खूप मोठी लढाई दिली. त्या काळात लोक अनेक चुकीच्या समजुतींवर विश्वास ठेवत होते. ते देवाच्या नावावर जनावरांचा बळी देत, निरर्थक विधी करत आणि पैशांची उधळपट्टी करत. पण गाडगेबाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना समजावले की खरा देव माणुसकीत आहे. त्यांनी लोकांना सांगितले की देवाला प्रसन्न करण्यासाठी स्वच्छता, प्रामाणिकपणा आणि दयाळूपणा आवश्यक आहे. त्यांच्या विचारांमुळे अनेक गावांमध्ये सकारात्मक बदल घडले. त्यांच्या साधेपणाने सर्वांना आश्चर्य वाटत असे. त्यांनी आयुष्यभर कधीही स्वतःसाठी घर बांधले नाही. त्यांच्याकडे कोणतीही मालमत्ता नव्हती. ते गावोगावी फिरत लोकांकडून मिळालेला पैसा समाजकार्यासाठी वापरत. त्यांनी धर्मशाळा, पाणी टंचाई असलेल्या भागात विहिरी तसेच रुग्णांसाठी मदत केंद्रे उभारली. त्यांनी जे काही केले ते निस्वार्थ भावनेने केले. म्हणूनच आजही लोक त्यांना आदराने स्मरतात. मित्रांनो, संत गाडगेबाबांचे जीवन आपल्याला शिकवते की समाजासाठी काम करणे हेच खरे पूज्य कार्य आहे. आपण लहान असलो तरी स्वच्छता ठेवणे, इतरांना मदत करणे आणि वाईट सवयींपासून दूर राहणे हे आपल्या हातात आहे. जर आपण त्यांच्या विचारांचा स्वीकार केला तर आपण चांगले नागरिक बनू शकतो. संत गाडगेबाबांचे कार्य आणि विचार आपल्या हृदयात जपणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. चला तर मग आपण सर्वजण आज एक संकल्प करूया. आपण स्वच्छता राखूया, अंधश्रद्धा दूर करूया आणि समाजासाठी काहीतरी चांगले काम करूया. हीच संत गाडगेबाबांना खरी आदरांजली ठरेल. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा प्रेरणादायी प्रवास तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मला आशा आहे. अशाच थोर व्यक्तिमत्वांच्या कथा, हृदयाला भिडणारी भाषणं आणि ज्ञानाचा प्रकाश देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या वर्षा ज्ञानदीप चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमचं मत नक्की कळवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत, नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत शिकत रहा, पुढे जात रहा आणि आयुष्यात उज्ज्वल यश मिळवत रहा. धन्यवाद. जय हिंद.